अमरावतीच्या राजकारणात सध्या एका अशा घटनेची चर्चा आहे की भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा या नेमक्या कोणाकडून आहेत असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण एकीकडे त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीत रोड शो मध्ये दिसतात आणि अवघ्या काही मिनिटातच तिथून गायब होऊन भाजपच्याच उमेदवाराविरोधात प्रचाराचा नारळ फोडतात। नवनीत राणा भाजपमध्ये असल्यामुळे त्यांनी साहजिकच भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणं अपेक्षित, पण अमरावतीत मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळते। नवनीत राणा कधी भाजपचा प्रचार करतायत तर कधी भाजप विरोधात। ही केवळ राजकीय खेळी आहे की लोकसभेत झालेल्या पराभवाचा बदला? राणा दाम्पत्य नक्की भाजपचा गेम करतंय का, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। सगळ्यात आधी घटना बघूयात। रविवारी 4 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावतीत भव्य रोड शो सुरू झाला। फडणवीस शहरातल्या पंचवटी चौकातून दुपारी 2 वाजता ओपन जीप मधून निघाले। नवनीत राणा या रोड शो मध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्या फडणवीसांच्या अगदी बाजूलाच उभ्या होत्या। पण जसा हा रोड शो पुढे सरकला आणि साईनगर प्रभागाजवळ पोहोचला तशा नवनीत राणा अचानक गाडीतून खाली उतरल्या आणि गायब झाल्या। इतका वेळ फडणवीसांसोबत असणाऱ्या राणा थोड्या वेळाने त्याच साईनगर प्रभागात चक्क भाजप विरोधात उभ्या असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसल्या। हे चित्र पाहून भाजपचे कार्यकर्ते सध्या गोंधळात पडलेत। आता हे नेमकं का घडतंय तर यामागे आमदार रवी राणा यांनी केलेली एक मोठी खेळी आहे। झालं असं की सुरुवातीला रवी राणा यांचा पक्ष भाजपसोबत युती करून लढणार अशा चर्चा होत्या। भाजपने त्यांच्यासाठी 5 जागा सोडल्या होत्या तर 2 उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर उभं केलं होतं। यामुळे भाजपने त्या 5 जागांवर आपले उमेदवारच दिले नाहीत, पण रवी राणा यांनी ऐनवेळी मोठी चाल खेळली आणि 27 जागांवर आपले उमेदवार उभे केले। अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत हा जागा वाटपाचा प्रश्न सुटला नाही आणि राणांनी आपले सर्व अर्ज कायम ठेवले। परिणामी भाजप आपल्या हक्काच्या जागांवर उमेदवार देऊ शकला नाही आणि अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध युवा स्वाभिमान पक्ष अशी स्थिती निर्माण झाली। सध्याच्या घडीला भाजप या 5 जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत विचार करत आहे। वडाळी SRPA प्रभागात भाजपने जागा सोडल्या होत्या, तिथे युवा स्वाभिमानच्या सपना ठाकूर आणि आशिष गावंडे रिंगणात आहेत, पण भाजपने तिथे कोणाला समर्थन द्यायचं हे ठरवलेलं नाहीये। उलट गडगडेश्वर आणि बडनेरामध्ये भाजपने युवा स्वाभिमानच्या विरोधात अपक्ष उमेदवारांना समर्थन दिले। राजापेठ प्रभागात भाजप उमेदवाराचा अर्ज बाद झालाय, तिथेही राणांनी भाजपला आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास सांगितलं आहे, पण भाजपने अद्याप त्याबद्दल काहीच उत्तर दिलेलं नाही। रवी राणा म्हणतायत की भाजपने आपले उमेदवार मागे घ्यावेत, मग आम्ही त्या 27 जागांचा विचार करू, पण भाजपने यावर सावधगिरीची भूमिका घेतली। या सगळ्यात सर्वात महत्त्वाची लढाई आहे ती साईनगरची, कारण तिथे रवी राणांनी भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात आपला उमेदवार दिलाय। तुषार भारतीय हे भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ असून त्यांनी विधानसभेत रवी राणांना आव्हान दिलं होतं। फडणवीसांनी तुषार भारतीय यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला असतानाच नवनीत राणा मात्र त्यांच्या विरोधात प्रचार करतात। नवनीत राणांच्या या भूमिकेमुळे त्या नक्की कुणाकडून आहेत अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे। या सगळ्या प्रकरणामागे नवनीत राणांच्या मनातील बदल्याची भावना ही स्पष्टपणे दिसतेय। लोकसभेच्या पराभवावर बोलताना त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली। त्या म्हणाल्या की ज्यांनी माझ्या विरोधात लोकसभेत काम केलं, जे 400 पारच्या घोषणा देऊन माझ्या पाठीत खंजीर खुपसत होते, ते चेहरे मी आठवणीत ठेवलेत। त्या असं मानतात की त्यांचा पराभव हा केवळ त्यांचा नाही तर संपूर्ण शहराचा पराभव आहे। ज्यांनी बेईमानी केली त्यांचा बदला घेतल्याशिवाय नवनीत राणा शांत बसणार नाहीत, हा त्यांचा निर्धार आता भाजपच्याच उमेदवारांना जड जाताना दिसतोय। याच भाषणात नवनीत राणांनी राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके आणि त्यांची पत्नी सुलभा खोडके यांच्यावरही जोरदार टीका केली। खोडके हे सध्या महायुतीत असले तरी राणा आणि खोडके यांच्यातलं जुनं वैर जगजाहीर आहे। कोणी घड्याळ घेऊन उभा आहे आणि उलटे काटे फिरवायचा प्रयत्न करते, पण जर मी विधानसभेत फिरले असते तर ते 10,000 पडले असते, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला। मी कोणाची चमचेगिरी करण्यासाठी उभी नाही असं ठणकावून सांगत त्यांनी आपण कुणाच्याही दबावाखाली नसल्याचं सिद्ध केलं। राणा दाम्पत्याच्या या भूमिकेमुळे भाजपचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। भाजप आणि युवा स्वाभिमान या दोन्ही पक्षांची वोट बँक प्रामुख्याने हिंदुत्ववादी आहे। यांच्यातील मतांच्या विभाजनाचा थेट फायदा हा काँग्रेस आणि ठाकरे गटाला होऊ शकतो, कारण बडनेरा भागात जिथे राणांची पकड मजबूत आहे तिथे भाजपला
खातं उघडणंही कठीण जाऊ शकतं, कारण की अमरावतीत विजयाचं अंतर 500 ते 1000 मतांचं असतं. तिथे जर राणांनी 2 ते 3000 मतं खेचली तर भाजपचा उमेदवार आपोआपच पिछाडीवर जाईल. गेल्या वेळी भाजपच्या 45 जागा होत्या, यावेळी टार्गेट 50 आहे. पण या वादामुळे संख्याबळ 25 ते 30 पर्यंत खाली आलं तर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला पुन्हा एकदा रवी राणांच्याच कुबड्या घ्याव्या लागतील. एकूणच काय तर अमरावती महापालिका निवडणुकीत पती पत्नी मिळून भाजपचाच गेम करत असल्याची जोरदार चर्चा आहे. आधी रवी राणांनी जागा वाटपात खेळ केला आणि आता नवनीत राणा भाजपच्याच उमेदवाराविरुद्ध मैदानात उतरल्या आहेत. या सगळ्याचाच भाजपच्या निकालावर काय परिणाम होतो आणि भाजप यातून कसं सावरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? राणा दाम्पत्याची ही खेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल का? नवनीत राणांचा हा बदल्याचा फॉर्म्युला भाजपला महागात पडेल का? कमेंट्समध्ये तुमचं मत आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.